संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातला दुर्दैवी दिवस आजचा म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. मी बारामती शहरात आहे. खरं तर अजित पवारांची कर्मभूमी, अजित पवारांची जन्मभूमी सगळंच काही बारामती आहे आणि याच बारामतीच्या मातीमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. अपघाती निधन झालं. दुर्दैवी घटना आहे. या सगळ्या घटनेमध्ये मी आत्ता उभी आहे बारामतीजवळ एक 4 किलोमीटर असणाऱ्या गोजूबावी नावाच्या गावामध्ये. इथे एक आटोळे वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये मी उभी आहे आणि निकिता ताई आटोळे माझ्यासोबत आहेत. त्या इथे राहतात. ज्या क्षणी अपघात झाला सकाळी 8:45 त्यावेळी त्या उपस्थित होत्या. त्यांनी नेमकं काय बघितलं? निकिता ताई, नेमकं काय झालं त्यावेळी? मी म्हणजे बाहेर होतो, गुरांचा चारा देत होतो. ते चारा दिल्यानंतर आम्ही इकडं साईडला म्हणजे काम चालूच होतं आमचं, बाहेर होतो आणि ते आम्ही चारा देत असताना विमान म्हणजे आलेलं आणि ते आलेलं आम्ही पाहिलेलं. एक चक्कर अशी राऊंड त्यांनी चांगला मारलेला. म्हणजे ते त्यांना असं लँडिंग करायची होती का असे काय फिरून आलेले ते नव्हतं आम्ही माहीत, पण ते पाहिलेलं चांगलं होतं. मग ते रिटर्न नंतर गावाकडे गेले दुसऱ्यांदा लँडिंग करताना आणि ते गेले गावातून आणि गावातून येतानाच असं आम्ही पाहत होतो एवढे खूप म्हणजे खालून होताना असं जर आपण असं म्हणजे हात जरीही केला ना तरी म्हणजे स्पर्श होऊ शकतो. एवढे ते खालून चाललेलं असायचं का इतकं खालून? वेळी नव्हतं एवढं खालून होतं, पण ते फक्त पट्टी आहे ना धावपट्टी त्याच्यातून लँडिंग करताना वरून असं असं जातं, पण एवढ्या खाली असं कधीच नव्हतं. आणि त्यामुळे म्हणजे एवढ्या खाली कसं काय आहे म्हणून आम्ही पाहत होतो आणि ते पाहताच म्हणजे असं ते पट्टी विमानतळाची त्याला असं म्हणजे क्रॅश झालं, धडकलं. ते धडकल्या बराबरच असं म्हणजे असं ते असं पलटी असं झालं, असं स्फोट झाला त्या बराबर एका सेकंदातच स्फोट झाला. असं आम्ही खूप घाबरलेलो. आम्ही किती जोरात होता स्फोट? एवढ्या जोरात स्फोट होता ना, म्हणजे फर्स्ट टाइमच आम्ही पहिल्यांदा पाहिला असं. एवढा खूप म्हणजे असं हादरा बसल्यावानी झाला आम्हाला. एकच जोरात आला आणि नंतर ना थोडे थोडे असे बार झाले. हळू बार होत होते, बरेच भरपूर बार होत होते. मग आम्ही असं म्हणजे पुढे आम्हाला नाही जाता आलं. आम्ही लांबनं पाहत होतो आणि त्यांची सभा होती. ते त्यांचे तिथं पोलीस कर्मचारी हे सगळे आलेले होते, कार्यकर वेटिंगला होते. त्यांना माहिती होतं हे दादांचे ते झाले अपघातानेच लगेच त्यांना म्हणजे असं कॉल ही केला आणि ते तिथून इथं आले की मग आल्या बराबर म्हणजे असं काही करावं काही कुणाला सुचत नव्हतं. पूर्ण मोठा असा चांगली 10 ते 15 मिनिटं असा जाळत चाललेला होता. इतकी आग होती. 2 अग्निशामक पाण्याच्या ही झाल्या तरी पण आग विझली नाही. शेवटी आम्ही आता म्हणजे प्रयत्न वाटतं माणसांना 2 बादली असं म्हणजे पाणी नेलं आम्ही बादलीनं तिथं त्यांना. म्हणजे ते आगीला तर काही ओतू शकत नव्हतं, पण त्यांची डेड बॉडी ही होती त्यांच्या असे बादलेनी असं ओतलेलं पाणी आणि ती मग तेव्हा आम्ही पाहिलेलं. त्यांचा चेहरा असा दिसत नव्हता, खूप विद्रूप झालेला असा जळून बॉडी. ह्या प्रवासात दादा होते? ह्या प्रवासात दादा होते हे पहिल्यांदा नाही समजलं आम्हाला, पण नंतर मग ते आम्ही पाहिलं डेड बॉडी ही. नंतर आम्ही त्यांना म्हणजे कापड ते ब्लँकेट हे गुंडळण्यासाठी इथून घेऊन गेलो. ते त्यांनी घेतले आणि गुंडळलं. त्यातून खालून ॲम्ब्युलन्स आलती, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना टाकलं आणि नंतर नेलं. मग नंतर आम्हाला कळलं की हे दादाच होते. म्हणजे ते त्यांचे पी आणि ते सिक्युरिटी गार्ड होते, बॉडीगार्ड, त्यांना ते ओळखीत आलं की म्हणजे त्यांचं ते वॉचही पडलेलं होतं, गॉगल पडलेला होता. मग हा दादांचा सेन आणि सभा होती ना ह्या प्लेनमध्ये दादा आहे ते माहिती होतं ऑलरेडी अगोदर त्यांना. त्यामुळे त्यांना मग समजलं आणि त्यात इतर 5 आणि दादा धरून 6 जण व्यक्ती होते. दादांची तरी जरा थोडीशी बॉडी अशी थोडीशी बघण्यासारखी आली, पण दुसरी पारच म्हणजे अशी बघण्यालायकच नव्हती राहिली आणि ती म्हणजे खूप दुःखद घटना घडली. आणि आम्हाला म्हणजे खूप म्हणजे ह्यात दादा आहे ते कळल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि म्हणजे इतकं हळहळ करणार हा क्षण आहे. इतकं सांगितलं आणि ती पाहिल्यानंतर तो क्षण आठवला तरी असे अंगावरती शहारे येतात. तो खूप म्हणजे असा कायमचा लक्षातून जाऊ शकत नाही हा दिवस आणि तो क्षण. खूप वाईट झाला असं. हो इतकी वर्ष खरं तर इथे राहताय तुम्ही, पण अशा पद्धतीने म्हणजे इथं कधी विमानाचा अपघात किंवा असं काही असं कधीच काहीच नाही झालं. हे पहिल्यांदा फर्स्ट टाइम एवढं जवळ आहे, पण काय आम्ही सारखं पाहतो, सारखे येतात जातात. आम्ही काय एवढं लक्ष देत नाही, म्हणजे आम्हाला ते रेग्युलर म्हणजे अशी सारखे सवय झालेले आहेत. पण हे एवढ्या खालून काय येते हे नक्की म्हणजे मोठं होतं ना आणि आवाज पण लय येत होता, असं वायबल झाल्यावानी होत होता असं. म्हणून आम्ही ते पाहिलं नक्की काय होतं या. ते पाहिल्या क्षणीच ते धडकलं, स्फोट झाला त्याचा. पहिल्यांदा एक राऊंड मारला चांगला, नंतर दुसऱ्या राऊंडला
लँडिंग करतानाच तसं झालं. आणि नंतर खाली. त्याचे अवशेष लांबपर्यंत पडत होते. ते जे सगळे पाठा असे उडून इथे पडले? पाठीमागे उडून अख्खे पडलेला, सगळे वेगवेगळे झाले असे. तिथे म्हणजे आपण म्हणजे कसं असं ह्यात गुतले आणि ह्यातले बॉडी अशी काढावी असं काही नव्हतंच. म्हणजे साईडला असे पडलेले असं सगळं नाही, जळूनच विखरूनच खाक पडलं. झालेलं, स्पष्ट असे पडलेले दिसत होते. जळूनच असं म्हणजे हे झालेलं. पार्टन ती विमान पूर्णच जळलेलं. 10 ते 15 मिनिटात एवढं म्हणजे झालं सगळं कार्यक्रम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.